मोठा संघ आहे. ऑप्टमच्या बाहेरून उचललाय बॉल, समोरच्या दिशेने षटकारामध्ये पाठवलाय. टीमचा कॅप्टन आहे सिक्सर वीरूच्या बॅट मधून वीरेंद्र बाबरे. ऑप्टमच्या बाहेर वेगात बॉल करण्याचा प्रयत्न होता आणि पहिल्याच बॉलवर अविनाश शेळके यांचं स्वागत केलंय षटकाराने. 70 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 10 जोडीला जर पाहिलं तर अयुब आहेत. याही वेळेला बॉल पुढे केलाय. बॉलची हवाई यात्रा या ठिकाणी पाहायला मिळते. सिक्सर. बॅक टू बॅक 2 हल्ले या ठिकाणी दबावाला हटवताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेटला पंचांनी नो बॉल घोषित केला. यावेळेला समोरच्या दिशेने उडवलाय. फ्री हिटवर जबरदस्त हिट या ठिकाणी पाहायला मिळतोय. वीरू बाबरे, वीरेंद्र बाबरे सातपाटीचा. आज मात्र भिवंडीमध्ये चांगली बॅटिंग त्यांच्या बॅटमधून होताना पाहायला मिळते. आपल्या गावासाठी सातपाटीसाठी पालघर जिल्ह्यातील सातपाटीचा हा युवा सितारा हेलिकॉप्टर उडवताना पाहायला मिळाला. चांगला फटका. सिक्सर. धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळते. 33 धावा धाव फलकावर. पुन्हा एकदा तेच. याही वेळेला हेलिकॉप्टर आणि बॉल सीमारेषेच्या पार. वीरेंद्र बाबरे सातपाटी आज मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना पाहायला मिळत आहेत. रबर क्रिकेट कार्निवल मध्ये सातपाटीच्या या बॅटरचा धमाका पाहायला मिळतो. आज जबरदस्त कामगिरी, जबरदस्त हेलिकॉप्टर फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आणि याचा कर्णधार म्हणून वीरेंद्र बाबरे जबरदस्त बॅटिंगचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. चांगला फटका खेळलाय, खेचून मारला, जबरदस्त या ठिकाणी पुल करताना पाहायला मिळाले आणि बॉल मात्र सीमारेषा पलीकडे जाताना पाहायला उसळी होती. यावेळेला देखील चपराक दिली या बॉलला, पाठवले सीमारेषा पलीकडे. सातपाटी पालघरचा हा युवा सितारा आज मात्र स्वतःची छाप सोडताना पाहायला मिळतात या स्पर्धेवर. एक धाव केवळ आवश्यक आहे. वीरूची चर्चा अनिकेत राऊत यांनी या खेळाडूविषयी भरभरून बऱ्याचदा सांगितलंय. या खेळाडूमध्ये टॅलेंट आहे आणि येणारा काळ हा गाजू शकतो. कमी गतीचा बॉल, त्याला समोरच्या दिशेने पाठवलंय. लांब 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 षटकार. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आले होते. धावा संपल्या. धावसंख्या जर पाहिली तर 48 धावा वीरेंद्र बाबरेने केल्यात. काय जबरदस्त खेळ करताना पाहायला मिळाले. आणि जोडीला जर पाहिलं, चला पुढच्या पंकज. यावेळेला हेलिकॉप्टर समोरच्या दिशेने. वीरेंद्र बाबरे सातपाटीचा ब्रँड. आज भिवंडीमध्ये दर्जेदार कामगिरी त्यांच्याकडून केली जाते. संधी मिळाली, संधीचं सोनं केलंय. वीरेंद्र बाबरे मागील मॅच मध्ये 48 धावा आणि सामनावीर देखील राहिले होते आणि त्यांच्या विरुद्ध भले लोअर फुलटॉस त्याच्यावर हेलिकॉप्टर या ठिकाणी फटका खेळलाय. धावसंख्या 6 ने पुढे जाते. उकडे बॅटिंगसाठी आहेत. यावेळेला स्ट्रोक खेळलाय. अपेक्षा आहेत आणि या ठिकाणी या बॉलवर तर अपेक्षा पूर्ण केल्या. षटकार मारला वीरेंद्रने. 6. वीरेंद्र बाबरे टीमचे कॅप्टन म्हणून या ठिकाणी पुल करण्यासाठीची साजेशी उंची नव्हती, परंतु यावेळेला चांगल्या पद्धतीने स्ट्रोक खेळलाय. टायमिंग चांगलं केलं, पोझिशन लगेच बनवली. समोरून उडवला बॉल, एक्स्ट्रा कव्हरला, एक्स्ट्रा पॉवर. वीरेंद्र बाबरे दिवस गाजवतायत आजचा आणि दबावाला हटवतायत वीरू. वाह, आजच्या दिवसात 5वा हेलिकॉप्टरचा षटकार पाहायला मिळालाय. वा 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 वा. पाठीमागच्या पायावर आणि त्याच्यानंतर टाचेवर आले आणि तिकडनं उडवलाय. केतन मात्र स्टाईलमध्ये समोरच्या दिशेने उडवताना पाहायला मिळाले. हा स्ट्रोक खूप चांगला फटका त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. सिक्सर. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं या केंद्रस्थानी मी यावं. तिथे येण्यासाठी तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल, ॲक्शन रिप्लेमध्ये दिसण्यासाठी परफॉर्मन्स द्यावा लागेल आणि तुमच्या रील्स. वीरू पुन्हा एकदा या ठिकाणी वीरूची कामगिरी पाहायला मिळते. बॉलची हवाई यात्रा, हवाई सफर येतोय. सिक्सर. वीरूने या मॅच मध्ये, या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर गणित, जोपर्यंत अक्षय थेटे मैदानामध्ये गोलंदाजी करत होते तोपर्यंत दबाव होता. त्यांचा स्पेल संपला. गिअर चेंज केला सातपाटीकरांनी आणि त्यातल्या त्यात वीरेंद्र बाबरे
आणखीन एक मोठा फटका, यावेळेला पुन्हा आवाक्यात बॉल आला, बॉलला मात्र या ठिकाणी पाठवलं सीमा रेषा पार. षटकार. 38 धावांवर बॅटिंग करतायत वीरेंद्र बाबरे. मागील मॅच मध्ये 48 नाबाद होते, या मॅच मध्ये पुन्हा एकदा यावेळेला सुद्धा बॉलची हवाई यात्रा. वीरेंद्र बाबरे, गाव सातपाटी, तालुका पालघर, जिल्हा पालघर. डंका वाजतोय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये या खेळाडूच्या नावाचा. काय बॅटिंग या ठिकाणी करतायत वीरेंद्र बाबरे, वीरू. धावसंख्या पुन्हा पुढे गेली आहे. 3 ओव्हरमध्ये 23 असणारी धावसंख्या आता 68 वर गेली आहे.